भागवतामध्ये जो कथाभाग म्हणून येतो त्याच्यामध्ये वृत्रासुराची कथा येते. वृत्रासुराच्या कथेची पूर्वपीठिका भागवतामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे थेट त्या कथेकडे जाण्याकरता म्हणून आधी काय काय रचना लागते तर त्या पद्धतीने ती आलेली आहे. कथा अशी सांगतात की बृहस्पती जे आहेत हे देवांचे गुरु. आता परत बृहस्पती हे नाव नाही आहे, ते पद आहे. देवांचे गुरु जे आहेत त्यांना बृहस्पती म्हणतात. तर या बृहस्पतींकडून देवांचा त्यांनी त्याग केला, म्हणजे त्या गुरुपदाचा त्याग केला. आता गुरुपदाचा त्याग केला. आपण अनेक वेळेला हे ऐकलं असेल की एखाद्याला काही अडचणी असतील किंवा आपण पत्रिका दाखवतो तर त्यावेळेला ते जे कोण पत्रिका बघणारे आहेत तेच सांगतात बघा की सध्या याचं गुरुबल कमी आहे, त्याच्यामुळे मग अमुक एखादी रत्नाची अंगठी घाला किंवा गुरुचा मंत्र जपा किंवा मंदिरामध्ये जा, काही विशेष दान करा, अशा पद्धतीचं सांगितलं जातं कर्म करायला, जेणेकरून गुरुबल वाढेल आणि मग ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्याकरता म्हणून मदत होईल. तर तशा पद्धतीची अवस्था देवांची झालेली आहे. प्रसंग असा घडला आहे की कथा वेगवेगळी सांगतात. एक दिवस इंद्र आपल्या दरबारामध्ये बसलेला आहे. काही ठिकाणी सांगतात की इंद्र हत्तीवरती, म्हणजे त्याच्या हत्तीवर बसला होता. काही ठिकाणी सांगतात दरबारामध्ये बसला होता. तर फार त्यांनी काही फरक पडत नाही, कथा रंगवण्याकरता म्हणून ते सगळं त्या पात्रांची रचना आहे. इंद्र आपल्या दरबारामध्ये बसला आहे आणि आपल्या काळाची स्वाभाविक रीत अशी आहे की समजा आपण आपल्या घरामध्ये अगदी बसलो आहे आणि घरामध्ये कोणी ज्येष्ठ आलं किंवा बाहेरचं आलं तर आपण स्वाभाविकपणे लगेच उठून उभं राहतो. योग्य तो त्या व्यक्तीचा, त्यांच्या वयाचा आदर म्हणा किंवा त्या व्यक्तीचा आदर म्हणा, तो ठेवला जातो. पण इथे प्रसंग असा घडला आहे की इंद्र आपल्या आसनावरती बसला आहे. बृहस्पती त्या ठिकाणी आलेत, जे ह्या सर्व देवांचे गुरु आहेत, आणि त्यांनी ते आले तरीसुद्धा इंद्र आपल्या जागेवरून उठला नाही. काही ठिकाणी असं सांगतात की त्या बृहस्पतींनी इंद्राला एक पुष्पमाला अर्पण केली. इंद्राने ती बघितली आणि काढून टाकली. आपला जो हत्ती आहे ऐरावत त्याच्याकडे फेकली. ऐरावतानं ती आपल्या पायाखाली तुडवली असं सांगतात. पण लक्षात घ्या, हे सगळं येण्यामागचं तत्त्व काय आहे तर ज्या वेळेला अशी परिस्थिती येते, आपण एखाद्याचा अवमान करतो. इथे सांगितलं आहे की गुरुबल कमी झालं. गुरुबल ज्या वेळेला कमी होतं त्यावेळेला एखादी गोष्ट जी करायला आपण नको किंवा करायला अयोग्य आहे अशी गोष्ट आपल्या हातून घडते आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागतात हे सांगण्याकरता ही कथा आहे. बृहस्पतींच्या हे लक्षात आलं की ज्या अर्थी इंद्रानी अशा पद्धतीनं माझा अपमान केलेला आहे, एका अर्थाने तो का केला आहे तर त्याला आत्ता जे पद प्राप्त झालेलं आहे, जे ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, त्याचा मद त्याला चढलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्यापेक्षा
म्हणजे कपड्यावरून माणसांची पारख होते आजकालच्या कलियुगामध्ये, तर ते फार आहे. काय कपडे घातलेत ह्याच्यावरती आपल्याला ठरतं की हा जरा बऱ्या घरातला दिसतोय. त्यामुळे अगदी सहज आपण त्याचा अपमान करतो एखाद्याचा. भर सभेमध्ये इंद्राने केवळ आपल्या गुरूंकडे पाहिलेलं नाही आहे. गुरु आलेत आणि तो उठून उभा राहिलेला नाही. एका अर्थाने त्यांनी गुरूंचा अपमान केला. आणि हे गुरूंच्या लक्षात आल्यानंतर बृहस्पती त्या ठिकाणाहून निघून गेले. ते आपल्या घरी गेले असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर ते आपल्या घरातून योग मार्गाने अदृश्य झाले असं म्हणतात. त्या ठिकाणाहून निघून गेले. इंद्राच्या हे लक्षात आलं काही काळाने. इंद्राला वाईट वाटलं की आपण अशा पद्धतीनं वागायला नको होतं. असं वर्तन करणारे म्हणजे असा विचार करणारे, एखाद्याचा अपमान करावा किंवा गुरुचा अपमान करावा, हा विचार मुळात राक्षसी विचार सांगितला आहे. की जो दैवी गुणांनी जो युक्त आहे किंवा जो देवाचा भक्त आहे, अशांनी सहसा कोणाचा अपमान करू नये. आपल्याला जर पटलं नाही तर त्या ठिकाणी फार बोलू नये असं म्हणतात. पण अपमान कोणाचा करू नये. कारण असं सांगतात की जखमेचा घाव भरला जातो, अपमानाचा घाव जो आहे तो भरला जात नाही. म्हणून कोणाचा अपमान करू नये अशी एक स्वाभाविक रीत ज्याला म्हणू. पण इंद्राकडनं गुरूंचा अपमान झाला आणि बृहस्पती त्या ठिकाणाहून निघून गेले. आता परिस्थिती अशी झाली आहे की बृहस्पतींचा शोध लागत नाही. ते योग मार्गाने त्या ठिकाणाहून अदृश्य झाले असं म्हणतात. आणि ही बातमी दैत्य गुरु जे आहेत त्यांचं नाव आहे शुक्राचार्य. ही नावं नीट उच्चारायची. बऱ्याच वेळेला कथा सांगत असताना परीक्षिती आणि शुक्राचार्य असं चुकून म्हटलं जातं. हे मुद्दामून होत नाही, अनावधानाने होतं. परंतु हे कटाक्षानं टाळण्याचा प्रयत्न करायचा. जर आपल्याला चुकून असं लक्षात आलं की आपल्याकडून शुकाचार्यांच्या ऐवजी शुक्राचार्य म्हटलं गेलं आहे, तर ते त्याच ठिकाणी दुरुस्त करायचं. कारण शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत. पुन्हा ते पद आहे. आणि श्रीमद भागवत कथा ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाली आहे ते राजे परीक्षिती आणि त्यांना सांगणारे शुकदेव. दोन्ही नावामध्ये गडबड करायची नाही. ही गोष्ट दैत्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या लक्षात आली की आता देवांचं गुरुबल कमी झालेलं आहे. किंबहुना देवांना आता कोणीही गुरु राहिलेले नाही. मागच्या 2-3 वर्गामध्ये वर्ग चालू असताना कुठेतरी मला विचारलं की गुरु करणं आवश्यक आहे का. तर गुरुबल कमी झालं तर देवांना त्यांचं स्थान सोडावं लागतंय बघा. त्याच्यामुळे गुरु करणं आता पुन्हा ती व्यक्ती म्हणून करणं ही गोष्ट वेगळी आहे. ते तत्व म्हणून त्याचा स्वीकार करणं किंवा मी अमुक एकांकडे एखादी गोष्ट शिकतोय किंवा शिकतेय तेव्हा त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा किंवा मार्गाची अवहेलना न करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण तसं जरी तुम्ही केलं तरी एका अर्थाने ती गुरुच्या आज्ञेची अवज्ञा आहे. आणि दुर्दैवाने होतं तेच की त्यांनी काय सांगितलंय ह्याची चर्चा फार होते, परंतु त्यांनी जे सांगितलंय त्या मार्गावरती चालणारे फार कमी असतात. म्हणून गुरूंनी जे सांगितलंय त्या मार्गावरती राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग गुरु अवज्ञा
गुरु आज्ञेची अवज्ञा झाली असं आपल्याकडून होणार नाही. आणि स्वाभाविकपणे देवांचं गुरुबल कमी झालं. ही संधी साधून दैत्यांनी देवांवरती हल्ला चढवला आणि त्यामध्ये दैत्यांचा, राक्षसांचा विजय झाला. त्यावेळेला सगळे देव घाबरले आणि ब्रह्मदेवांकडे आले. आता त्यांना हे माहिती होतं की असं एखादं संकट आलं की आपण ब्रह्मदेवांकडे जायचं आणि ब्रह्मदेवांना घेऊन भगवान महाविष्णूंकडे जायचं आणि मग त्यांना अवतार घ्यायला सांगायचा. हे अगदी ठरलेलं आहे. कुठल्याही पुराणांमध्ये जर आपण बघितलं तर एखाद्या भगवंतांचे जे अवतार आहेत त्या अवतारांची कथा कुठनं सुरुवात होते तर देव दानव युद्ध झालं. या युद्धामध्ये देवांचा पराभव झाला, दानवांचा विजय झाला. मग सगळे देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव आणि सगळे देव भगवान महाविष्णूंकडे गेले. परंतु इथे ब्रह्मदेवांनी या सगळ्या देवांना त्यांची कान उघडणी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ऐश्वर्याच्या धुंदीमुळे तुम्हाला जी सुख समाधान जे काही प्राप्त आहे त्याचा मद तुम्हाला चढला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या आपल्या गुरुस्थानी, म्हणून हे ब्राह्मणाचा असा शब्द आला आहे मूळ ग्रंथामध्ये, त्याचा अपमान केलेला आहे. तेव्हा तुम्ही आता काय करा तर ताबडतोब कोणाला तरी गुरुपदावरती बसवा. कारण गुरु नसेल तर या सगळ्या संकटातून तरणोपाय नाही. मग कोणाला बसवा तर त्वष्टा नावाचे एक ऋषी आहेत. त्यांचा पुत्र, त्याचं नाव आहे विश्वरूप किंवा विश्वरूपा म्हणतात काही ठिकाणी, विश्वरूप. तर त्यांच्याकडे जा, त्यांची सेवा करा आणि त्यांना सांगा की तुम्ही आमचं गुरुपद घ्या किंवा त्या सगळ्या पदाचा स्वीकार करा. विश्वरूप जे आहेत म्हणजे त्वष्टा ऋषी जे आहेत त्यांची पत्नी जी आहे ती असुर कुलातली आहे. पण तरीसुद्धा तुम्ही काही काळजी करू नका म्हणाले. विश्वरूप जे आहेत हे अत्यंत तपस्वी आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना आपल्या मनातली इच्छा जी आहे ती बोलून दाखवा. आणि म्हणून सगळे देव ह्या विश्वरूपांकडे आले आणि त्यांनी विश्वरूपांना आमच्या यज्ञाचं पौरोहित्य करा, म्हणजे तुम्ही एका अर्थाने आमचे गुरु म्हणून काम करा असं सांगितलं. इथे विश्वरूप नावाचे जे ऋषी आहेत ते मुळामध्ये या सगळ्याला तयार नव्हते. ते असं म्हणतात की आता बघा, जे पौरोहित्य करतात त्यांनी जर त्यांना पौरोहित्य करण्याकरता म्हणून जे काही साधनं सांगितले, जी काही मंत्र म्हणजे मंत्रसाधना वैयक्तिक सांगितली आहेत ती जर केली नाही आणि फक्त दुसऱ्याचं पौरोहित्य केलं तर त्यांचं तेज कमी कमी होत जातं. म्हणून एकतर असं कोणाचं पौरोहित्य करू नये. पण तुम्ही आत्ता माझ्याकडे याचक म्हणून आलेला आहात आणि मला अशी विनवणी केली की तुम्ही आमचं पौरोहित्य करा, म्हणून मी तुम्हाला हो म्हणतोय, अन्यथा मी हे केलं नसतं. असं म्हणून
विश्वरूप जे आहे त्यांनी त्या देवांच्या गुरुपदावरती बसण्याकरता म्हणून मान्यता दिली. आता इथे जी कथा येते ती मुळामध्ये दधीची नावाचे जे ऋषी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या दधीजींची कथा येते. त्या दधीजींचं एक नाव हे अश्वशिरा असं सांगितलेलं आहे. त्या अश्वशिरा नावाची कथा श्रीमद भागवतामध्ये नाही, पण ते नाव का पडलं दधीची ऋषींना हे सांगू का तुम्हाला माहिती हवी आहे म्हणून, म्हणजे कथा भाग माहिती पाहिजे म्हणून, पण मूळ भागवतात तो नाही. आता हा जो तर या दधीची ऋषींकडे अनेक वर्ष देवांची सगळी शस्त्र आहेत ती त्यांच्या आश्रमामध्ये ठेवलेली आहेत असं सांगतात. आणि त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे बऱ्याच काळामधले युद्ध नाही असा उल्लेख आहे. दधीचींचं सामर्थ्य एवढं होतं की त्यांनी ती सगळी शस्त्र जी आहेत ती एका पाण्यामध्ये टाकली आणि ती पाण्यामध्ये विरघळवली आहेत आणि ते जल त्यांनी प्राशन केलेलं आहे. म्हणून त्यांच्या अस्थी महत्त्वाच्या आहेत. दधीचींच्याच अस्थिपासून का वज्र नावाचं अस्त्र निर्माण झालं आहे, तर त्यांच्या अस्थी एवढ्या अभेद्य झालेल्या आहेत, कारण त्या सर्व शस्त्रांचा ज्याला आपण म्हणू एक्स्ट्रॅक्ट काढलं आहे आणि ते प्राशन केलं आहे. म्हणून दधीजींच्या अस्थी एवढ्या जबरदस्त सामर्थ्यवान आहेत. ह्या विश्वरूपांनी देवाचं गुरुपदाचा स्वीकार केला आणि त्याच्यानंतर आता त्या पदावरती विश्वरूप आहेत. पण गंमत अशी झाली आहे की ज्या वेळेला एखादा यज्ञकर्म हे देवांच्याकडे होतं त्यावेळेला हे विश्वरूप जे आहेत ते काय करतात, तर मोठ्यांदा सर्व देवदेवतांच्या नावाने आहुती देत आहेत, पण कोणालाही ऐकू जाणार नाही अशा हलक्या आवाजामध्ये ते असुरांना सुद्धा त्या म्हणजे असुरांच्या नावाने सुद्धा यज्ञामध्ये तो हविर्भाग देत आहेत. ही गोष्ट इंद्राच्या लक्षात आलेली आहे आणि असं सांगतात की या विश्वरूपाला 3 वेगवेगळी मस्तकं होती. त्यातल्या एका मुखानं एका तोंडानं तो सोमरस प्यायचा, दुसऱ्या मुखाने मद्य प्राशन करायचा आणि तिसऱ्याने अन्न ग्रहण करत असे. ज्यावेळेला तो आहुती देतोय त्यावेळेला देवांच्या नावाने मोठ्या आवाजात आणि असुरांच्या नावाने छोट्या आवाजात किंवा दबक्या आवाजात, कोणाला ऐकू जाणार नाही अशा पद्धतीने तो आहुती देतोय. हे इंद्राचं लक्षात आलं आणि इंद्रानं हे जाणलं की अशा पद्धतीनं जर हा कपट करत राहिला म्हणजे आपलं बल वाढेल त्या सगळ्यामुळे, पण असुरांचं बलसुद्धा तेवढंच वाढेल, कारण हा छुप्या पद्धतीनं
असुरांचं बल वाढवतोय, तेव्हा यज्ञ चालू असतानाच इंद्रानं आपल्या तलवारीनं ह्याचं शिरकलम केलं असा उल्लेख आहे. आता हा जो विश्वरूप आहे तो मुळात गुरुपदावरती बसला आहे, ब्राह्मण आहे. त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलेलं आहे. हे पातक काही ठिकाणी असा उल्लेख आहे की इंद्राचा पाठलाग करत होतं. म्हणजे आपण जी पातक करतो ती आपला पाठलाग करतात आणि आपल्याला गाठतात आणि योग्य वेळी त्याची आपल्याला शिक्षा देतात. तसं हे पातक इंद्राचा पाठलाग करत आहे आणि अखेरीस इंद्राला त्याचा स्वीकार करावा लागला आणि ते इंद्राचं पातक इंद्राने 4 भागांमध्ये वाटलं आणि ते चौघांना दिलंय असा उल्लेख आहे. त्यातला एक भाग इंद्राच्या पातकातला हा पृथ्वीनं घेतला, दुसरा भाग हा पाण्यानं घेतला, जल, तिसरा भाग हा वृक्षांनी घेतला आणि चौथा भाग जो आहे तो स्त्रियांनी घेतला असा उल्लेख आहे. स्त्रियांना दिला, त्या पातकाचे 4 भाग केले. परंतु ते पातक स्वीकारत असताना त्याचबरोबर त्या पातकाचा स्वीकार केला आहे, म्हणजे इंद्राला पातकमुक्त केलं म्हणून या चौघांना त्या पातकाबरोबर एक एक वर दिला आहे. पृथ्वीनं असा वर मागून घेतला, ह्या पातकाच्या बदल्यामध्ये पृथ्वीनं जो वर मागितला तो असा आहे की ज्या वेळेला माझ्या भूभागावरती जिथे कुठे खड्डा असेल तर तो खड्डा आपोआप योग्य वेळी भरला जाईल आणि ते पातक दिसतं कुठे पृथ्वीवरती, तर जो भाग ओसाड आहे, ज्या भागावरती कोणत्याही प्रकारे वृक्षवेली लता यांची उपलब्धी नाही, त्या ठिकाणी तो भाग ओसाड ह्या रूपाने आपल्याला दिसतो. ते इंद्राचं पातक जे पृथ्वीनं स्वीकारलेलं आहे त्या रूपामध्ये आपल्याला तो दिसतो. दुसरा भाग जो वृक्षांनी घेतला त्याच्या बदल्यात वृक्षांना असा वर मिळाला, म्हणजे ज्या ठिकाणी आपण एखाद्या झाडाची फांदी तोडतो तेव्हा ती फांदी तोडल्यानंतर त्या झाडामधून एक विशिष्ट प्रकारचा द्रव पदार्थ बाहेर येतो, त्याला चीक म्हणतात झाडाचा. तर त्या चिकरूपामध्ये ती जी ब्रह्महत्या आहे त्याचं पातक आहे ते वृक्षांनी स्वीकारलं. परंतु त्याच्या बदल्यात त्यांनी असा वर मिळवला की ज्या ठिकाणी तो भाग तोडला गेला आहे झाडाचा, वृक्षाचा, तर त्याच्या वरच्या भागामध्ये ज्या काही फांद्या असतील त्याच्यापेक्षा अधिक पटीने फांद्या या खालच्या भागाला, त्या वृक्षाच्या खालच्या भागाला येतील असा वर वृक्षांनी मागून घेतला. तिसरा भाग जो आहे त्या पातकाचा, जो स्त्रियांना स्वीकारायला लावलं होतं, तर तो भाग किंवा ते पातक स्त्रियांमध्ये ज्याला रजस्वला होणं असं म्हणतात त्या रूपानं तो बाहेर पडेल. आणि त्याचबरोबर त्यांना जो वर मिळाला की या स्त्रिया कधीही
कोणालाही काममोहित करू शकतील आणि काममोहित केल्यानंतर त्यांच्या एकत्र येण्यानं पुत्रसुखाची प्राप्ती या स्त्रियांना होऊ शकते. असा एक भाग स्त्रियांनी म्हणजे असा वर स्त्रियांनी आपल्या पातकाच्या जे स्वीकारलं होतं त्याच्या बदल्यात घेतला. आणि जलानं जो भाग स्वीकारला होता त्या पातकाचा तो आपल्याला फेस किंवा पाण्यावरती जे बुडबुडे येतात ह्या बुडबुडाच्या स्वरूपामध्ये किंवा पाण्याला जो फेस येतो त्या स्वरूपामध्ये पाण्यानं त्या पातकाचा जो स्वीकार केला आहे ते पातक आपल्याला त्या पद्धतीनं दिसतं पाण्यामध्ये. आणि त्यानं कुठला वर मागून घेतला तर याच्या बदल्यात पाण्याला सतत प्रवाही राहणं किंवा आपण जे बघतो उताराच्या दिशेला सतत पाणी वाहतं तर झरे ओढे ह्या रूपानं ते पाणी सतत प्रवाहित राहील अशा पद्धतीनं इंद्राच्या त्या पातकाचा स्वीकार 4 जणांनी केला आणि त्या बदल्यात त्यांना एक एक वर मिळाला. पण आपल्या पुत्राच्या मृत्यूनंतर विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्वष्टा नावाचे जे ऋषी आहेत ते अत्यंत अस्वस्थ झाले आणि त्यांनी असं नक्की केलं की आता मी एक यज्ञ करीन, त्या यज्ञामधून एक पुत्र निर्माण करीन. आणि मी यज्ञ करत असताना म्हणजे इष्टी म्हणतात ज्याला, एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर ते जे यज्ञ करतात त्याला इष्टी म्हणतात. तर अशा प्रकारच्या इष्टी करताना संकल्प सोडावा लागतो. तर तो संकल्प इंद्राला मारणारा पुत्र होऊ दे अशा पद्धतीनं त्यांनी तो संकल्प केला होता. पण असं सांगतात की ज्या वेळेला हे त्वष्टा आणि बाकीचे ऋषी जेव्हा मंत्र म्हणत होते त्यावेळेला इंद्राला मारणारा पुत्र होऊ दे याच्याऐवजी त्या मंत्रांचा अर्थ म्हणजे उच्चार चुकले आणि म्हणून अर्थ वेगळा प्राप्त झाला. इंद्राला मारणारा याच्याऐवजी इंद्राकडून मारला जाणारा असा पुत्र होऊ दे अशा पद्धतीचे स्वरांचे उच्चार. म्हणून आपल्याकडे जे किंवा आपल्याकडे गुरुजी आले कोणी पौरोहित्य करणारे तर त्यांना स्वाभाविकपणे नमस्कार करतो बघा. तर हा नमस्कार त्या गुरुजी म्हणून व्यक्तीला नाही आहे, तर आपल्या घरी जे काही कार्य आहे, आपल्या घरी जी काही पूजा आहे तर ती पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी याच्याकरता जे योग्य मंत्रोच्चारण लागतं हे मंत्रोच्चारण त्याची शुद्धी राहण्याकरता हे जे गुरुजी आहेत, हे जे पौरोहित आहेत हे काही ना काहीतरी पथ्य पाळतात. म्हणजे काय तर त्यांनी कांदा लसूण खायचा नाही आहे, त्यांनी कोणताही तामस आहार करायचा नाही आहे. क्षमा करा काहींना वाईट वाटेल पण त्यांनी तंबाखू भक्षण करायचं नाही आहे. बाकी तर गोष्टी सोडाच, पण अशा गोष्टी हे पौरोहित्य करणाऱ्यांनी करायच्या नाही आहेत. याचं कारण आहे कारण शेवटपर्यंत किंवा जोपर्यंत ते पौरोहित्य करणार आहेत तोपर्यंत त्यांची वाचेची जी शुद्धता आहे ती टिकून राहावी. अन्यथा त्यांनी जर अशुद्ध मंत्र म्हटले तर त्याचा अर्थ वेगळा होतो. आपण आत्ता जे अयोध्येला रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली तेव्हा हा विषय मी एकदा बोललो की
आदल्या दिवशी जो सगळ्यांकडे त्याचा फोटो होता, जी रामलल्लांची मूर्ती जिची प्रतिष्ठापना होणार असं आपल्याला वाटत होतं, तर तो फोटो आणि प्रत्यक्ष जी मूर्ती आहे, अनेकांचं म्हणणं आहे की हे ते नाहीच आहे. तर मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते त्या जडामध्ये चैतन्य, म्हणजे मंत्र कशा करतायत, तर मंत्रांनी ती देवता त्या त्या ठिकाणी प्रगट होते. त्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये मंत्राच्या साह्याने प्राण आणले जातात आणि मग त्याची प्रतिष्ठापना होते. तेव्हा हे सगळं शुद्धता ही पाळली जावी म्हणून ह्या सगळ्या आपले जे पुरोहित वर्ग आहे त्यांना काही पथ्य आहेत, त्याचं पालन त्यांनी करायचं आहे. आणि ते असं पालन करतायत कारण आपल्या घरी ते येतात तेव्हा त्यांची वाणी शुद्ध राहावी, त्यांचा आचार शुद्ध असावा, त्यांचे विचार शुद्ध असावेत, याच्याकरता त्यांना वंदन आहे. परंतु या यज्ञामध्ये मंत्र म्हणताना उच्चारामध्ये गडबड झाली आणि त्या यज्ञामधून एक असुर बाहेर पडला. हा इतका मोठा होता, असं सांगतात की ह्यानी हा वाढता इतका मोठा झाला की यांनी सर्व वृत्त व्यापून टाकले. म्हणून सर्व वृत्तांना व्यापणारा म्हणून याचं नाव पडलं वृत्रासुर. आणि आता याला स्वाभाविकपणे देवांच्या विरोधात म्हणजे इंद्राच्या विरोधामध्ये युद्ध करण्याकरता म्हणून पाठवलं. मधला काळ भरपूर आहे. हा वृत्रासूर सगळ्या देवांना त्रास देत होता आणि सगळे देव भगवान ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी सगळ्यांना महाविष्णूंकडे नेलं आणि महाविष्णूंना यांनी प्रार्थना केली की वृत्रासुराला मारण्याकरता म्हणून तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेला भगवान सांगतायत की दरवेळेला काही तुमच्यावरती संकट आलं की मी अवतार घेतलाच पाहिजे असं काही नाही. पण याचं उत्तर तुमच्याकडे आहे. दधीची नावाचे जे ऋषी आहे हे अत्यंत पवित्र आहे आणि त्यांच्या अस्थींपासून तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या अस्थी मागा आणि त्या अस्थींपासून वज्र नावाचं शस्त्र निर्माण करा आणि त्या वज्रानी ह्या वृत्रासुराचा वध होईल. आणि इंद्राला सांगितलंय की इंद्रा तू दधीची ऋषींकडे जा, कारण भगवंतांना इंद्र कसा वागला आहे याची कल्पना आहे. म्हणून असं सांगतात की इंद्र दधीची ऋषींकडे गेला आणि दधीची ऋषींना तो शरण आलाय. सगळे देव आहेत त्याच्याबरोबर, ब्रह्मदेव सुद्धा आहेत. आणि इंद्र शरण आला आणि इंद्र आता क्षमा याचना करतो. इंद्र याचक म्हणून आलाय आता. त्यावेळेला दधीजींनी विचारलं की काय काम आहे. तेव्हा इंद्राने सांगितलं की आम्ही भगवंतांची भेट घेतली आणि भगवंतांचा असा आदेश आहे की तुमच्या अस्थींपासून एक शस्त्र तयार करावं लागेल ज्यानं हा वृत्रासूर तो मारला जाईल. त्यावेळेला दधीची ऋषी अगदी हसलेत इंद्राकडे बघून, असा उल्लेख आहे. आणि इंद्र खजील झाला हे सगळं सांगताना. त्याची हिंमत होत नाही दधीची ऋषींकडे बघायची. आणि दधीची ऋषींनी अगदी सहज सांगितलं की ज्या अर्थी तुम्हाला माझ्या अस्थी हव्या आहेत त्या अर्थी मला या शरीराचा त्याग करावा लागणार. पण म्हणाले हरकत नाही, कारण एक ना एक दिवस हे शरीर मला सोडावंच लागणार आहे. म्हणजे मी म्हणजे काही शरीर नाही,
तेव्हा अगदी स्वाभाविकपणे मी या शरीराचा त्याग करतो, कारण हे शरीर क्षणभंगूर आहे. तेव्हा अशा क्षणभंगूर शरीराचा शेवट झाल्यानंतर ते शरीर हे दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडणार आहे. हे केवढं महान कार्य आहे. आणि म्हणून अत्यंत आनंदाने दधीची ऋषींनी आपल्या योगमायेनं आपल्या शरीराचा त्याग केला. त्याच्यानंतर ह्या त्यांच्या अस्थी गोळा केल्या. त्यांच्या अस्थी गोळा केल्यानंतर इंद्राचं म्हणजे त्या अस्थींपासून विश्वकर्म्यांनी वज्र नावाचं अस्त्र आपण बघतो बघा, साधारणपणे आपला पाठीचा कडा कसा असतो तशा पद्धतीनं मध्ये एक त्याला हे प्रत्यक्ष धरण्याकरता आणि बाजूला अनेक छोटे छोटे वज्र आपण बघितलं आहे. त्या पद्धतीचं वज्र तयार केलं. इथे वृत्रासुराचं आणि इंद्रांचं भलं मोठं युद्ध झालेलं आहे. आणि त्या युद्धामध्ये ज्यावेळेला हे युद्ध सुरू झालं त्यावेळेला वृत्रासुराने पहिल्यांदा इंद्राची अवहेलना केलेली आहे. आणि त्याच्या हातातलं शस्त्र बघून त्यांनी त्या शस्त्राची स्तुती केली आहे की ज्या शस्त्राने आता तो पुढे काही काळाने मारला जाणार आहे. कारण भगवंतांची इच्छा आहे ह्या वृत्रासुराचा वध वज्र ह्या अस्त्राने व्हावा. म्हणून वृत्रासुराने त्या वज्राची सुद्धा प्रशंसा केली आहे. फार मोठं युद्ध या दोघांमध्ये झालं आहे. इंद्राचं आणि वृत्रासुराचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये वृत्रासुराचा वध झाला आणि त्या वधानंतर असं सांगतात की असुरांचं जे राज्य म्हणजे देवांचं जे राज्य जे असुरांनी बळकावलं होतं किंवा त्यांच्यावरती गुरुबल कमी झाल्यामुळे असुर त्या राज्यावरती बसले होते, तर ते राज्य पुन्हा देवांना मिळालं. आणि या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा बृहस्पती जे आहेत त्या पदावरती जे होते, जे योगमायेनं त्या ठिकाणाहून गुप्त झाले होते, ते पुन्हा त्या ठिकाणी प्रगट झाले. इंद्रानं त्यांची क्षमा मागितली त्यांचा जो अवमान केला त्याच्याबद्दल. आणि पुन्हा देवांना आपलं राज्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृत्रासुराचं जी काही कथा जी काही येते ती पूर्ण झालेली आहे. ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर विचारा.